संधी ओळखायचं खरं कौशल्य शिकायचं आहे तर ते आपण यशस्वी लोकांकडून शिकलं पाहिजे. आता तुम्ही म्हणता ते कसं? बऱ्याचदा आपण म्हणतो माझ्या आयुष्यात काही मोठी संधीच आली नाही, पण खरं तर संधी कधीच दाखवून येत नाही, ती ओळखावी लागते. यशस्वी लोक एक गोष्ट हमखास करतात, ते छोट्या गोष्टींमध्ये मोठी शक्यता. जिथे सगळे लोक धोका पाहतात तिथे ते संधी पाहतात. असेच काही नियम आता मी तुम्हाला सांगणार आहेत. संधी ओळखायचा पहिला नियम, तुमचं लक्ष फक्त आजवर नाही तर उद्याच्या शक्यतेवर पण असायला हवं. लोक काय म्हणतील याकडे लक्ष न देता हे माझ्यासाठी संधी ठरू शकतं का, याचा आपण विचार केला पाहिजे. दुसरा नियम, संधी हमखास दडपणात लपलेली असते. जर एखादी गोष्ट भीतीदायक वाटत असेल तर ती संधी असू शकते, कारण प्रगती नेहमी कम्फर्ट झोनच्या बाहेर होते. आणि तिसरा नियम, संधी गमावलोय की पश्चाताप नाही केला पाहिजे. त्यातून आपण नवीन काहीतरी शिकायला हवं. कायम पॉझिटिव्ह माणसाने विचार करायचा. जर एखादी गोष्ट आपल्या विरुद्ध घडली, मनाविरुद्ध किंवा आपल्या अनपेक्षित घडली, तर त्याच्यामध्ये खचून न जाता की ती एक संधी आहे असा विचार करून आपण त्या पुढे काम केलं पाहिजे. यशस्वी लोक प्रत्येक चुकलेल्या संधीपासून पुढील संधीसाठी सज्ज होतात. म्हणून लक्षात ठेवा, संधी ही येत नाही तर ती शोधावी लागते. संधी ही मिळत नाही तर ती घडवावी लागते. आणि संधी ही साहसी लोकांसाठी असते. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.